लसीकरण. नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. माधवी नाईक यांना भाजपची विधान परिषदेची उमेदवारी. ठाणे शहराला मिळणार आणखीन एक आमदार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प 1 मे पासून वाहतुकीसाठी होणार खुला. अवजड वाहनांना तूर्तास प्रवेश बंद. आणि घोडबंदर रस्त्यावरील दुरुस्तीची सर्व कामं 30 मे पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप या दोघांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणीवपूर्वक अपशब्द काढून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी लेखी फिर्याद दिली. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील मनोज प्रधान यांनी दिला. धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण आता थकलोय असं वाटू लागलं, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामी यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाले, मी आता थकलोय, मला यापुढं लढाई करायची नाही, असं विधान केलं. तर स्वामी आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रींचं समर्थन करताना आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केलं. त्याने असा दावा केला की युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं. शिवाजींनी कधी युद्ध मैदानात लढलं नाही, तर फक्त छापामार युद्ध लढलं. पेशव्यांना उपेक्षित ठेवलं गेलं कारण ते ब्राह्मण होते. बागेश्वर बाबा यांनी माफी मागायची गरज नव्हती, असं ते म्हणाले. या दोघांनी केलेली विधानं ही महापुरुषांचा अपमान करणारी आहेत. या दोघांकडून जाणीवपूर्वक दोन धर्म जाती समूहामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशानं अशी विधानं केली गेली आहेत, असा उल्लेख मनोज प्रधान यांनी आपल्या लेखी फिर्यादीमध्ये केला आहे. बागेश्वर आणि स्वामी आनंद स्वरूप हे दोघेही जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी विधानं करतायत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही फिर्याद दाखल केली. सध्या कोणताही गुन्हा दाखल करताना राजकीय इच्छाशक्तीची मर्जी पोलिसांना राखावी लागते. त्यामुळे या सरकारकडून आपल्या आराध्य दैवताचा अवमान सहन केला जाणार नाही अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही, असं वाटत असल्याचं सांगून दुसरं महत्त्वाचं, महाराजांचा अवमान जरी सत्ताधाऱ्यांनी सहन केला तरी आम्ही शिवभक्त हा अवमान सहन करणार नाही, हा धीरेंद्र शास्त्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांना धडा शिकवू, असा इशारा देखील प्रधान यांनी यावेळी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांच्या विरोधात ठाणे काँग्रेसनं तीव्र संताप व्यक्त करून जोरदार आंदोलन छेडलंय. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही, असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
या प्रकरणात मंचावर उपस्थित असून देखील कोणताही विरोध न दर्शवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर देखील काँग्रेसनं थेट निशाणा साधून त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालय इथं संतप्त निदर्शनं करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वरसारख्या भोंदूला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असा यावेळी विक्रांत चव्हाण यांनी इशारा दिला. काँग्रेसच्या वतीनं बागेश्वर बाबाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तसंच त्याच्या महाराष्ट्र प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची जोरदार मागणी देखील करण्यात आली. शिवरायांचा अपमान करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभं करेल, असा इशारा देखील देण्यात आला. आंदोलनादरम्यान भोंदू बाबा वागेश्वर हाय हाय, भाजप सरकार होश में आओ, शिवरायांचा अपमान चालणार नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचा अंतर आणि वेळ कमी करणाऱ्या बहुप्रतीक्षित यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम आता पूर्ण झालं असून हा मार्ग 1 मे पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पोलीस प्रशासनानं या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पहिल्या टप्प्यात 1 मे ते 31 मे या कालावधीत केवळ हलकी मोटार वाहनं आणि बसेस तसंच प्रवासी वाहनांनाच या नवीन मार्गावरून प्रवासाची परवानगी असेल. या काळात मालवाहू वाहनांना या मार्गावर पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 1 जूनपासून हलकी वाहनं आणि बससाठी हा मार्ग खुला राहील. मात्र मालवाहू वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय सुरुवातीच्या 6 महिन्यांच्या निरीक्षणानंतरच घेतला जाईल. सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं काही कडक निर्बंध देखील लागू केले. विशेषतः ज्वलनशील, स्फोटक किंवा धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या हॅझमॅट वाहनांना या मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्यांमधून प्रवास करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली असून अशा वाहनांनी जुन्या अस्तित्वात असलेल्या द्रुतगती मार्गाचाच वापर करणं अनिवार्य असेल. हा नवीन मार्ग सुरू झाल्यामुळं घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मोठी सुटका होणार असून प्रवासाचा वेळ देखील लक्षणीयरित्या वाचणार आहे. हा आदेश 1 मे पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून प्रवाशांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या विविध कामांची आज महानगरपालिका आयुक्तांनी संयुक्त पाहणी केली. सद्यस्थितीत सुरू असलेली कामं 30 मेपर्यंत पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत सुरू करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA वगैरे यंत्रणांना दिले. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरवावडी जंक्शन, सेवा रस्ता आणि गायमुख घाट परिसरातील कामांची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी तिथं उपस्थित होते. या पाहणीत कापूरवावडी जंक्शन, वर्तकनगर, चितळसर पोलीस स्टेशन परिसर, मानपाडा ब्रिज, ब्रह्मांड चौक, डोंगरपाडा, आनंदनगर जंक्शन, कासारवडोली, ओवळा ब्रिज, गायमुख चौपाटी ते गायमुख जकात नाका आणि गायमुख घाट या ठिकाणाचा समावेश होता. गायमुख चौपाटी समोरील रस्त्याच्या साईड शोल्डरचं तातडीनं कॉन्क्रिटीकरण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. अमृत जलवाहिनी, मेट्रो पिलर खालील कॉन्क्रिटीकरण, सर्व्हिस रोड मर्जिंग, पेव्हर ब्लॉक, स्लिप रोड दुरुस्ती, चौकांचं कॉन्क्रिटीकरण, विद्युत पोल शिफ्टिंग आणि पाईपलाईन स्थलांतर यासारख्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. घोडबंदर रोड विलिनीकरण झालेल्या रस्त्यावर आयलँड, बसवे, रिक्षा स्टँड वगैरे तयार करण्याचं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसंच पार्किंग, नो पार्किंग वगैरे दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना देखील यावेळी आयुक्तांनी दिल्या.
घोडबंदर रस्त्यावरील मुख्य नाला, कल्व्हर्ट, गटारं पावसाळ्यापूर्वी पूर्णपणे साफ करण्यात यावी. पावसाळ्यात गटारं, नाल्यामुळे रस्त्यावर पाणी येणार नाही या दृष्टीनं कल्व्हर्टचं डीप क्लिनिंगचं करण्यात यावं. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडणार नाही या दृष्टीनं काम करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी यावेळी दिल्या. वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांसह परिवहन सेवेच्या बसमधून पाहणी दौरा केला. जिल्ह्यातील मुलींचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेबाबत संनियंत्रण समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 27 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय इथं नियोजन भवनात पार पडली. आपल्या मुलीचं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना भविष्यातील गंभीर आजारांपासून, विशेषतः गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी HPV ही लस हे प्रभावी सुरक्षा कवच आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून तो गंभीर स्वरूपाचा आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून HPV लसीकरण मोहीम राबवण्यात येते. ठाणे जिल्ह्यात 14 वर्ष वय पूर्ण झालेल्या आणि 15 वर्ष पूर्ण न झालेल्या सर्व मुलींना ही लस विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येते. महाराष्ट्र राज्यात 30,000 महिलांचं लसीकरण करण्यात आलं असून कोणत्याही महिलेला लसीकरणाचे दुष्परिणाम झालेले नाहीत. आरोग्य विभागानं नागरिकांना आवाहन केलं आहे की सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आहे. 2006 पासून जगभरात 50 कोटीहून अधिक महिलांनी ही लस घेतली असून तिची प्रभावीता सिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र मुलींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा आणि निरोगी भविष्यासाठी HPV लसीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी केलं आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित, कार्यक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम प्रभावीपणानं राबवण्यात येतं. या कार्यक्रमाअंतर्गत ठराविक कार्यप्रणालीद्वारे आरोग्य सेवांचा दर्जा निश्चित करून त्यानुसारच गुणवत्ता तपासणी आणि सातत्यानं सुधारणा करण्यात येत असून त्यामुळं आरोग्य सेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीनं नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता उत्तरोत्तर वाढवणं हा आहे. तसंच आरोग्य संस्थांच्या उपयोगितेत वाढ करून अधिकाधिक लाभार्थ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देणं हे देखील या कार्यक्रमाचं मुख्य ध्येय आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार NQAS अंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच उपकेंद्र यांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी सविस्तर चेकलिस्ट जारी करण्यात आलेली आहे. जिल्हा गुणवत्ता आश्वासन कक्षामार्फत करण्यात आलेल्या प्राथमिक मूल्यांकनात 70% जास्त गुण मिळवणाऱ्या संस्थांना राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पाठवण्यात येतं. त्यानंतर राज्यस्तरीय मूल्यांकनात देखील 70% जास्त गुण प्राप्त करणाऱ्या संस्थांची NQAS मानांकन प्रमाणपत्रासाठी शिफारस करण्यात येते. जिल्हा आरोग्य विभागाकडून पुढील काळात अधिकाधिक आरोग्य संस्थांना NQAS मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्यात येणार असून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा प्रत्येकापर्यंत हा उद्देश साध्य करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी सांगितलं. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी 28 एप्रिल रोजी जिल्हा परिषद ठाणे इथं सेवा हक्क दिनानिमित्तानं शपथविधी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जिल्हा स्तरावर आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्रांगणात सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शपथ घेतली. नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, वेळेत आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत शासनाच्या सर्व सेवा पारदर्शक पद्धतीनं, विहित कालमर्यादेत आणि सौजन्यानं पात्र नागरिकांना देण्याच्या कामी मला सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकतेनं, निष्ठेनं, सचोटीनं, संवेदनशीलतेनं आणि तत्परतेनं पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहीन, अशी या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी शपथ घेतली. सेवा हक्क दिनाच्या निमित्तानं ठाणे जिल्हा परिषद प्रशासनानं पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता यांना प्राधान्य देत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्रशासनानं याचा पुनरुच्चार केला. या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेत काल सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. सेवा हक्क दिनाचा औचित्य साधून विविध सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सकाळी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात उपस्थित राहून एकत्रितपणे शपथ घेतली. सेवा हक्क दिनानिमित्तानं विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा करावा आणि नागरिकांमध्ये उक्त अधिनियमांबाबत, राज्य सेवा हक्क आयोगाबाबत तसंच आपले सरकार पोर्टलमार्फत ऑनलाईन उपलब्ध सेवांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत शासनानं सर्व शासकीय कार्यालयांना सूचना दिल्या. ठाणे महानगरपालिकेत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीनं, विहित कालमर्यादेत, प्रामाणिकतेनं, निष्ठेनं आणि तत्परतेनं पार पाडण्याची शपथ घेतली. तसंच प्राधिकरणात येणाऱ्या नागरिकांना उक्त कायद्याने प्रदान केलेल्या सेवेच्या हक्काचा आदर ठेवून आणि सेवाभाव ठेवून त्यांच्या हितार्थ आणि कल्याणार्थ काम करण्याची शपथ घेतली. ठाणे महानगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती एका क्लिकवर नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी QR कोड तयार करण्यात असल्याचं सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी यावेळी नमूद केलं. या QR कोडचं उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळवकर यांच्या हस्ते करण्यात आलं. हा QR कोड स्कॅन केल्यावर महानगरपालिकेच्या सर्व सेवांची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. तसंच सेवा हक्क दिनाबाबत जनजागृती करणारं पथनाट्य देखील यावेळी सादर करण्यात आलं. कोपरी इथल्या सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाची पाहणी महापौर शर्मिला पिंपळवकर यांनी काल आयुक्त सौरभ राव आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली. पाहणी करत असताना या प्रकल्पामध्ये आढळलेल्या त्रुटींबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि 15 दिवसात या संपूर्ण प्रकल्पाची माहिती त्वरित सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. कोपरी इथल्या मलप्रक्रिया केंद्राच्या उन्नतीकरणाचा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येतोय.
या प्रकल्पांतर्गत कंत्राटदारानं स्वतःच्या भांडवली गुंतवणुकीतून टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि वीज निर्मिती युनिट उभारून त्याचं संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण असं होत नसल्याचं पाहणी दौऱ्यात महापौरांच्या निदर्शनास आलं. या प्रकल्पात 5 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला असून या प्रकल्पासाठी कोणताही भांडवली खर्च महानगरपालिकेवर न टाकता कंत्राटदारानं स्वतःच्या खर्चातून काम पूर्ण केलं आहे. तसंच 500 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली तिथं बसवण्यात आली असून या प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी 10% पाणी महानगरपालिकेला दिलं जात आहे. तर उर्वरित पाण्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 10% हिस्सा महापालिकेला देण्याची तरतूद आहे. मात्र याचं संचालन व्यवस्थितरित्या होत नसून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याबाबत महापौर शर्मिला पिंपळवकर यांनी प्रशासनाला निर्देश दिले असून याबाबतची सर्व माहिती येत्या 15 दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. ठाण्याच्या कापूरबावडी हद्दीत आजपासून ते 2 मे पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येत आहे. साईबाबा ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या साईबाबा मंदिराच्या 26वा वर्धापन दिनानिमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीमध्ये बदल करण्यात येत आहेत. वाहन चालकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक विभागानं आज दिनांक 28 एप्रिलपासून 2 मे पर्यंत बदल केले. आजपासून 5 दिवस संध्याकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे बदल अंमलात राहणार आहे. पोलीस वाहनं, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहनं तसंच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे बदल लागू राहणार नाहीत, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागानं आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली. साकेतकडून बाळकुंभ मार्गे कशेळीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साकेत महालक्ष्मी मंदिर समोर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर ही वाहनं महालक्ष्मी मंदिर इथून डावीकडे वळण घेऊन रुस्तमजी समोरील कटमधून बाहेर पडून नाशिक मुंबई महामार्गावरून इच्छित स्थळी जातील. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. माधवी नाईक यांना भाजपाचे विधान परिषदेची उमेदवारी. ठाणे शहराला मिळणार आणखी एक आमदार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प 1 मे पासून वाहतुकीसाठी होणार खुला. अवजड वाहनांना तूर्तास प्रवेश बंद. आणि घोडबंदर रस्त्यावरील दुरुस्तीची सर्व कामं 30 मे पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.